आदिवासी कोळी महादेव समाजाच्या भावांनो बहिणींनो, आज या अधिवेशनाला राज्याचे प्रमुख या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं उपस्थित झालेले या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रणधीरभाऊ पाटील, व्यासपीठावर बसलेली सगळी संयोजक मंडळी, आज कोळी महादेव समाजाच्या समोर जो प्रश्न उपस्थित झालेला आहे, जो घटनाबाह्य आहे, नियमबाह्य आहे, बेकायदेशीर आहे, तो प्रश्न तेवढा आमचा सुरळीत मार्गी लागावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे। आम्ही या ठिकाणी नवीन मागायला काही आलेलो नाही। या ठिकाणी महादेव कोळी समाजाला गेल्या हजारो वर्षापासून कोळी महादेव म्हणूनच या ठिकाणी सर्वदूर परिचित असलेला हा समाज, भारतीय राज्यघटनेनं त्याला शेड्यूल ट्राईबमध्ये एसटीच्या सोयी सवलती दिल्या। त्या आधारावर खरं म्हणजे ह्या 50 मध्ये मिळायला पाहिजे होत्या, परंतु विदर्भाचा हा जो भाग आहे, मराठवाड्याचा हा जो भाग आहे, हा याचं राजकीय अस्थिर्य एवढं मोठं होतं की कधी निजामाच्या ताब्यात, कधी मध्य प्रदेशामध्ये, कधी या ठिकाणी मध्य प्रांतामध्ये, आणि 60 पासून या ठिकाणच्या महाराष्ट्रात आम्ही सामील झालो। खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी त्यांच्या सोयीसाठी भाषावार प्रांतरचना केली, त्यामध्ये या ठिकाणच्या आदिवासी महादेव कोळ्यांचा काही दोष नाही। हे असताना सुद्धा जी माणसं शेड्यूल ट्राईबच्या सवलती भोगत होते, ते स्टेट बदलल्यानंतर शेड्यूल ट्राईबमधून कसे काय एका रात्रीमध्ये बाहेर काढले गेले आणि बोगस ठरवले गेले, हे शोधण्याची जबाबदारी या ठिकाणी राज्य सरकारमधल्या तज्ज्ञांची आहे। परंतु हे तज्ज्ञ सोयीस्करपणे डोळे बंद करून आमच्यावर अन्याय करत आहेत, अत्याचार करतायत, शोषण करतायत। आणि आज महाराष्ट्र शासनानं जो कायदा या ठिकाणी जात प्रमाणपत्राचा केला, त्या आधारावर ते प्रमाणपत्र एसटीचं जर इनव्हॅलिड झालं तर त्याला नोकरीतून काढून टाका, त्याने घेतलेले बेनिफिट काढून घ्या, अशा पद्धतीचा तो निर्णय आहे। राज्य सरकारनं खरं म्हणजे त्यामध्ये या ठिकाणी दुरुस्ती करून या सगळ्या लोकांना व्हॅलिडिटी द्यायला पाहिजे होती, कारण व्हॅलिडिटी देणारी माणसं ह्या तपासण्या समित्या हे खरं या सगळ्या प्रश्नाचं मूळ आहे। आणि म्हणून राज्य सरकारनं त्यांना समोर बोलावून दूध का दूध पाणी का पाणी केलं पाहिजे। आणि खरे जर असतील, खरे आदिवासी महादेव कोळी जर या भागात आहे, ती वस्तुस्थिती आहे, या संदर्भामध्ये ब्रिटिशकालीन शेकडो पुरावे, स्वातंत्र्यानंतरचे हजारो पुरावे या ठिकाणी अस्तित्वात आहेत। आणि तरी सुद्धा जर तपासणी समितीचे लोक मनमानी करत असतील तर त्याच्यावर अंकुश ठेवून आम्हाला न्याय दिला पाहिजे, एवढी किमान मागणी आमची आहे। जोपर्यंत व्हॅलिडिटी मिळणार नाही तोपर्यंत आमच्या नोकऱ्या सुरक्षित नाहीत, जोपर्यंत व्हॅलिडिटी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणच्या कुठल्याही कार्यालयातला कुठलाही वरिष्ठ त्याची नोकरी अबाधित ठेवू शकत नाही। कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं, जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये त्याला नोकरी दिली असेल तर त्या कॅटेगरीचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्याने मिळवलं पाहिजे। आणि बंधूंनो, हे व्हॅलिडिटी बाजारात मिळत नाही। ही व्हॅलिडिटी शासनाच्या जे का तपासणी समिती नावाच्या विंग जी आहे, शासनाने त्यामध्ये बसवलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत दिली जाते। प्रचंड भ्रष्टाचार या तपासण्या समित्यांमध्ये होतो आणि मग करोडो रुपयाचा अपार करून या ठिकाणी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं जातं। अनेकांना व्हॅलिडिटी दिली जाते, अनेकांची डावलल्या जाते। या ठिकाणी ही डावलण्याचं काम विशेषतः वराडातल्या महादेव कोळी संदर्भामध्ये फार जोराचं आहे। पाटील साहेब, या ठिकाणी आवर्जून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की हा देश, हे राज्य छत्रपती शिवरायाचं राज्य आम्ही म्हणतो। ज्या शिवरायाचं नाव घेऊन आपण राज्य करतो आहोत, ते न्यायाचं राज्य, आणि ते राज्य स्थापन व्हावं म्हणून स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून नरवीर तानाजी मालुसरे कोळी महादेव समाजाचे धारातीर्थी पडले। हा त्याग या कोळी महादेव समाजाचा या स्वराज्यासाठी आहे, या स्वातंत्र्यासाठी आहे। या ठिकाणी आम्ही पाहतो की या ठिकाणचे राघोजी भांगरे जे महादेव कोळी समाजाचे होते, पॅरलल त्यांनी 32 वर्ष इंग्रजाची संघर्ष केला, एक पॅरलल व्यवस्था उभी केली। 32 वर्ष इंग्रजाच्या हातामध्ये आले नाहीत, परंतु शेवटी त्यांना अटक झाली आणि त्यांना फाशी देण्यात आली। परंतु ज्या राघोजी भांगरेनं हे स्वतःच्या त्यागातून उभं केलं, त्या राघोजी भांगरेचा हा महादेव कोळी समाज आहे, याची जाणीव सरकारने या ठिकाणी ठेवली पाहिजे। अरे क्रांतिकारक आपण म्हणून ज्याचा उल्लेख करतो, त्या वासुदेव बळवंत फडकेच्या जन्माच्या अगोदर राघोजी भांगरे महादेव कोळी समाजाचे 32 वर्ष अनभिषक्त राज्य करून पुणे, नाशिक, ठाणे, नगर
कुलाबा या सगळ्या 4-5 राज्यामध्ये 32 वर्षपर्यंत राज्य त्यांनी केलं आणि न्याय मिळवून देण्याचा हाताशस्त्र घेऊन प्रयत्न केला. स्वातंत्र्यामध्ये आम्ही कमी नव्हतो, योगदानामध्ये आम्ही कमी नव्हतो. अरे ज्या वसंतराव नाईक या राज्याचे मुख्यमंत्री झाले अनेक वर्ष, त्या वसंतराव नाईकच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून गणपत कोळी यांनी सुद्धा त्या इंग्रजांच्या जेलमधून भिंतीवरून बाहेर उड्या टाकल्या होत्या. गोळी गणपतराव कोळीला लागली नाही, ती वसंतदादाच्या खांद्याला चाटून गेली. परंतु म्हणून काय या ठिकाणच्या वसंतरावपेक्षा गणपत कोळी या महादेव कोळ्यांचं योगदान कमी ठरत नाही. योगदानामध्ये आम्ही कधीच कमी नव्हतो, आजही राहणार नाही, भविष्यातही राहणार नाही. राष्ट्रप्रेम काय आहे ते आम्हाला नव्यानं शिकवण्याची गरज नाही. परंतु हे होत असताना आमच्याच राज्यात आमच्याच माणसाकडून आमच्याच हक्काचं जे घटनेनं दिलं, जे या ठिकाणच्या शासनानं दिलं, त्यामध्ये शासनाचेच अधिकारी जर खोडा घालत असतील, अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळू देत नसतील, मिळालं तर त्याला व्हॅलिडिटी मिळू देत नसतील, तर त्याचा बंदोबस्त पाटील साहेब आपल्याला करावा लागेल. आणि मला असं वाटते की हा एकमेव प्रश्न घेऊन राज्यातला कोळी महादेव समाज संघर्ष करतो आहे, आंदोलनं करतो आहे, रस्त्यावर या ठिकाणी लोकप्रतिनिधींना जाब विचारतो आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणच्या लोकांच्या भावना तुमच्या समोर मांडतो आहोत. अरे या ठिकाणी मराठा समाज एवढा मोठ्या संख्येनं आहे, राज्यामध्ये त्यांचं वर्चस्व आहे, मंत्रिमंडळात वर्चस्व आहे, आमदारामध्ये वर्चस्व आहे, खासदारामध्ये वर्चस्व आहे. लाखाचे 59 मोर्चे या आपल्या राज्यात मराठा समाजाला करावं लागले, त्यावेळेस आपण त्यांना आरक्षण दिलं. धनगर समाजांनी अनेक मोर्चे केले, अनेक आंदोलनं केले, परंतु अजूनही काय होते ते मला माहीत नाही किंवा अजून त्याचा निर्णय झालेला नाही. कोळी समाज तर या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट होता. महादेव कोळी समाज, आमची मागणी काही नवीन आहे. ही मागणी घटनादत्त जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचू द्या, त्यामधले अडथळे दूर करा, आम्हाला नवीन तुम्ही काहीच देऊ नका, एवढी साधी सोपी सरळ आमची मागणी आहे. ती मागणी आपण पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी मराठी आंदोलन करतात, धनगरही आंदोलन करतात, मुस्लिमही आंदोलन करतात, वेगवेगळ्या जाती समूहामध्ये विखुरलेले आदिवासी सुद्धा आंदोलनं करतायत. आणि 10% ज्यांना आपल्याला द्यायचं आहे त्या 10%ांना मात्र कुठलंही आंदोलन त्यांनी केल्याचं ऐकिवात नाही. कुठल्याही पद्धतीची रस्त्यावरची भूमिका त्यांनी मांडलेली दिसत नाही, कुठल्याही प्रकारचा आक्रोश या देशामध्ये दिसत नाही. परंतु आपण त्या ठिकाणी मुक्त असताना 10%चं पहिल्या दिवशी कॅबिनेटमध्ये ठराव घेता, दुसऱ्या दिवशी राज्यसभेत लोकसभेत ते पारित होतं आणि तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतीची सही होते आणि कायद्यात त्याचं रूपांतर होते. काम करण्याचा वेग मोदी सरकारचा जो आहे तो वेग काही प्रमाणात का होईना या वराडातल्या महादेव कोळ्यांच्या बाबतीत सुद्धा लागू करा, एवढी विनंती तुमच्या मार्फत आम्ही शासनाला करतो आहे. ही विनंती आमची तुम्ही मान्य करावी. इथं अडचणी नाहीत, अडथळे नाहीत, काही नाही. एक नाही, शेकडो हजारो पुरावे आहेत की या ठिकाणचा महादेव कोळे इन वेरार द प्रिन्सिपल ग्रुप ऑफ कोळी इज दॅट ऑफ महादेव कोळे. हे आर.व्ही. रसेल जगप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ याने कास्ट अँड ट्राईब्स इन सेंट्रल प्रोव्हिन्सेस इन इंडिया या त्याच्या खंडामध्ये 1916 साली प्रसिद्ध केलं. तो काही आमचा सोयरा नव्हता, परंतु आम्ही जे आहे ते त्यांनी मांडलं. अरे रसेलनी मांडलं तिथपर्यंत ठीक आहे, पण 17ला आमचं असंच अधिवेशन अमरावतीला झालं. त्यावेळेसचे आमचे शिक्षण तज्ज्ञ सूर्यभानजी आडे यांच्या नेतृत्वात ते या ठिकाणचं अधिवेशन होतं. त्यामध्ये सुद्धा ठराव झाला की आपल्या महादेव कोळी समाजाचे राजे जव्हार ते राज्य करतात, ही आपल्या सर्वांसाठी भूषणाची बाब आहे. या दोन्ही गोष्टीचा अर्थ काय निघतो? याच्या पलीकडे या ठिकाणी कोणता कोळी समाज राहतो? परंतु पाटील साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये काही केसेस सुप्रीम कोर्टात गेल्या. खऱ्याबरोबर खोटंही जळते म्हणतात, परंतु सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मच्छीमार समाजाची माधुरी पाटील नावाची मुलुंडमधली मुलगी, तिचं सुप्रीम कोर्टाच्या समोर सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की या ठिकाणच्या कोस्टल एरियामध्ये राहणाऱ्या या ठिकाणच्या मच्छीमार कोळ्यांचे रीतिरिवाज, त्यांचे सण उत्सव, त्यांची संस्कृती ही आदिवासी कोळ्यांपेक्षा वेगळी आहे. त्यांचे धंदे वेगळे आहेत, त्यांचे पोशाख वेगळे आहेत, त्यांचे सण उत्सव वेगळे आहेत, त्यांची लाल गोंड्याची टोपी वेगळी आहे, त्यांचे त्रिकोणी लुंग्या बांधण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांचा आदिवासी कोळ्यांशी कवडीचाही संबंध नाही.
एवढं स्पष्ट सुप्रीम कोर्टानं म्हटल्यानंतर उर्वरित महाराष्ट्राच्या कोळ्यांना जबरदस्तीनं मच्छीमार करण्याचा गोरखधंदा आपल्या राज्यातल्या तपासण्या समित्या करतायत आणि त्या आधारावर माधुरी पाटीलच्या केसचा हवाला देऊन तुम्ही बोगस आदिवासी आहेत अशा पद्धतीचं बोलतायत। सुप्रीम कोर्टापेक्षा तज्ज्ञ हे आपले शास्त्रज्ञ निश्चितच नाही, हे आपले तपासणी समितीचे अधिकारीच नाही। अरे यांच्या काय एक एक कथा सांगाव्या, तुम्हाला जायचं आहे पाटील साहेब, त्याच्यामुळे मी फार वेळ घेत नाही। आम्हाला विरोध करणारे, या ठिकाणचे स्वतःला खरे समजणारे राजेंद्र महस कोल्हे अप्रोड संघटना चालवतात, त्यांचे एक अध्यक्ष रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी अध्यक्षपद भूषवतात आणि हे महादेव कोळी कसे बोगस आहेत या दृष्टीनं दरेक दिवशी एक पत्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला देतात, सीएम साहेबांना देतात आणि यांच्या नोकऱ्या लवकर काढून घ्या म्हणतात। आता हे कोण? राजेंद्र महस कोल्हे। ज्या राजेंद्र महस कोल्हे जिल्हा परिषदेच्या काटोलच्या शाळेवर आहे, त्या काटोलच्या शाळेतल्या 50 मुलीचा विनयभंग करणारा हा नराधम हा राजेंद्र महस कोल्हे आणि त्याने केलेल्या तक्रारी त्या जर शासन एंटरटेन करत असेल तर मग सज्जन माणसाला या ठिकाणी कुठं व्हावा? खरं म्हणजे आतापर्यंत तो कोठडीत असायला पाहिजे होता। 50 मुलीनं बयान दिलेलं आहे, 15 पालकांनी बयान दिलेलं आहे। फक्त काय सांगणार तुम्ही? त्याचं म्हणे लेखी अफिडेव्हिट आलं ना। कोणता बाप आपल्या मुलीच्या संदर्भामध्ये, चारित्र्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची लेखी तक्रार करायला दजावून तिचं आयुष्य बेचिराग करायला निघेल? हे होणार नाही, परंतु रेकॉर्डवर आहे, तुमच्या खात्याशी संबंधित आहे। म्हणून मी सांगतो की अशा पद्धतीनं स्वतः बनावट असताना सुद्धा खऱ्या आदिवासीवर अन्याय करणाऱ्या राजेंद्र महस कोल्हे सारख्या माणसांना आणि त्यांच्या बगलबच्चांना त्यांच्यावर आपण कारवाई केली पाहिजे, ही माझी आपल्याला या जाहीर अधिवेशनाच्या निमित्तानं विनंती आहे। दुसरा महाभाग यांचा रत्नागिरीचा अध्यक्ष, त्याने बहादरानं तर कहरच केला। ब्राह्मण समाजाची मुलगी केली, स्वतः आदिवासी समाजामध्ये लग्न झालं, तिला सोडून त्याने ब्राह्मण समाजाची मुलगी केली। आम्हाला त्याची हरकत नाही, सरमिसळ व्हायला पाहिजे, सोशल इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे, आमची त्याला नाराजी नाही। परंतु एवढ्यावरच हा माग थांबला नाही, पण त्या ब्राह्मण मुलीला आदिवासीचं प्रमाणपत्र काढून दिलं, तिला त्याची व्हॅलिडिटी काढून दिली आणि त्या आधारावर आपल्या महाराष्ट्र शासनाची नोकरी बळकावली आणि तो माठक रोज तक्रारी करतोय की रत्नागिरीमध्ये असलेले हे महादेव कोळी हे बोगस आहेत, या ठिकाणच्या सिंधुदुर्गमध्ये असलेले हे महादेव कोळी बोगस आहेत। अरे आम्ही बोगस आहे खरा हो, याचा निर्णय शासन करेल, याचे निर्णय या ठिकाणची ज्युडिशियरी करेल, परंतु त्यापूर्वी या ठिकाणच्या अशा नराधमांना तुम्ही लगाम घातला पाहिजे। आज आमची जी मागणी आहे ती फक्त आमच्या आरक्षणापुरती मर्यादित आहे, ही कुठलं राजकीय व्यासपीठ नाही, राजकारणाच्या संदर्भात मी बोलणार नाही। आम्ही कालचं काँग्रेस राष्ट्रवादीचंही सरकार फार जवळून पाहिलं, त्याच्या अगोदरचंही पालन आज सेना बीजेपीचंही पाहतं, पण त्या ठिकाणी सुद्धा सत्याची चाळ असणारी माणसं ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतात आणि ही सत्याची चाळ असणाऱ्या माणसामध्ये पाटील साहेब तुम्ही एक आहात हा आमचा विश्वास आहे आणि म्हणून तुमच्याकडून या अपेक्षा आहेत। तुम्ही काही जास्तीचं आमच्यासाठी करू नका, परंतु जे घटनाबाह्य आहे, जे नियमबाह्य आहे, जे सोशॉलॉजीला धरून नाही, जे अँथ्रोपॉलॉजीला धरून नाही, जे सेन्ससच्या रिपोर्टला मान्य नाही, जे या ठिकाणच्या त्या क्षेत्रामधल्या तज्ज्ञांनी कधी मान्य केलं नाही, असं विचित्र संशोधन आमच्या बाबतीत लावून जर या ठिकाणचं महाराष्ट्र शासन आमच्यावर अन्याय अत्याचार करत असेल तर मग काय करावं? ज्या वेळेला सामान्य माणसाचा व्यवस्थेवरचा पाटील साहेब विश्वास बुडतो तो क्षण राज्यकर्त्यांसाठी अगदी नामुष्कीचा क्षण असतो। तो क्षण मग सेना बीजेपीच्या आयुष्यातला असो, काँग्रेस राष्ट्रवादीच्या असो की आणखी कोणत्या पक्षाच्या आयुष्यातला असो, आज ती स्थिती निर्माण या राज्यात झालेली आहे की सामान्य माणसाला कळत नाही, मी कुठलाही खोटारडेपणा केला नाही, मी कुठलीही चोरी केली नाही आणि माझी 30-40 वर्षाची नोकरी एका फटक्यामध्ये तू बोगस आहे म्हणून एखादा असा राजेंद्र महस कोल्हे सारखा माणूस म्हणतो आणि त्या आधारावर त्याचं सर्टिफिकेट इनव्हॅलिड होते आणि मग बोगस तू नोकरी मिळवली म्हणून त्याला घरी पाठवल्या जातं। हे कुठं तरी थांबलं पाहिजे, हे थांबवण्याची ताकद या ठिकाणच्या शासनामध्ये निश्चितच आहे, ही ताकद या शासनाने वापरावी एवढी कळकळीची विनंती तुम्हाला आहे। आज हे तर इयर ऑफ रिझर्वेशन असं म्हटलं तरी वावगं होणार नाही, बीजेपी सरकारचं आरक्षणाचं वर्ष असंही म्हटलं तर हरकत होणार नाही, कारण 1950 नंतर आजपर्यंत एवढा सामाजिक न्याय देण्याची भूमिका या ठिकाणच्या कुठल्याही सरकारने घेतलेली नाही। ती अगदी जो मागेल ते वांचो अशा पद्धतीचं अगदी मुक्त असताना राजा उदार झाला या पद्धतीनं देण्याची भूमिका आपण घेत आहे। आमचा त्याला विरोध नाही, आम्ही स्वागत करतो या मानसिकतेचं
परंतु त्याचबरोबर जे खरे आहेत, जे जुनाईन आहेत, ज्यांची मागणी योग्य आहे, त्यांच्या पदरामध्ये पडणार की नाही हा खरा प्रश्न आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं मी तुम्हाला विचारतो. या ठिकाणची राजकीय व्यवस्था, या ठिकाणची सामाजिक व्यवस्था, या ठिकाणच्या रस्त्यावरची आंदोलनं, या ठिकाणच्या न्यायालयीन लढाया, ह्या वेगवेगळ्या पातळ्यांवर हा लढा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. मग नागपूरचा हलवा असेल, त्या ठिकाणचा मन्नेवार असेल, माना असेल, गोवारी असेल, कोर्टाने ऑर्डर केलेली आहे, कोर्टाने सांगितलेलं आहे की गोवारी माना हे ट्रायबल आहे. तरी सुद्धा जर महाराष्ट्र शासन अडवणूक करत असेल, आणि मला खात्री आहे की आम्ही सुद्धा कोर्टातून दाखवून देऊ की आम्ही सुद्धा महादेव कोळीचा दुसरे तिसरे कोणी नाही, परंतु महाराष्ट्र शासनानं सुद्धा 2 पावलं पुढे होऊन या गरीब अडाणी अशिक्षित समाजासाठी न्यायाची भूमिका घेतली पाहिजे. बरं, भूमिका घेत नाही असाही माझा आरोप नाही. या ठिकाणी असलेल्या प्रत्येक गावामध्ये आदिवासीच्या विकासासाठी ठक्करबाबा आदिवासी योजना सरकारनं लागू केली. हजारो कोटी रुपये तुमच्या शासनानं रेलच्या विकासाकरता, मातोळीच्या विकासाकरता, घुसरवाडीच्या विकासाकरता, कोलटेकच्या विकासाकरता, ही जी महादेव कोळेची गावे आहेत ती गावासाठी खर्च केली, आजही करत आहे. या ठिकाणच्या ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंत रिझर्वेशन ठेवताना शेड्यूल ट्राईबचं आमची संख्या त्या ठिकाणी गृहीत धरल्या जात आहे. बजेट तयार करताना आम्ही असतो, या ठिकाणचे मतदारसंघ राखीव करताना आम्ही असतो, या ठिकाणच्या विकास योजना आमच्या गावापर्यंत पोहोचवताना आम्ही आदिवासी असतो. मग पाटील साहेब, आम्ही जर आमचा मुलगा एखादा शिकून 10वी झाला, 12वी झाला, ग्रॅज्युएट झाला, पदवीधर झाला, तर तो एखाद्या कार्यालयात शासकीय नोकरीला असेल तर मग तो बोगस कसा काय होतो, याचं न उलगडणारं कोडं या ठिकाणी तुम्ही सोडवलं पाहिजे, एवढी आपणास या निमित्तानं मी विनंती करतो. आणि आज जो लढा या ठिकाणच्या तरुणांनी उभा केला, विशेषतः पुढाकार घेऊन कोकणच्या लोकांनी उभा केला, त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की या सगळ्या लढ्यासाठी एक शासकीय पातळीवर पूर्ण पाठबळ पाटील साहेब आपल्याला देतील. राज्यकर्त्याच्या मार्फत जे त्यांना देणं शक्य असेल ते निश्चितपणानं देतील, परंतु तरी सुद्धा राज्य सरकार आणि त्यांचे अधिकारी बदले नाहीत, तर उद्या आपल्याला या ठिकाणी न्यायालयीन लढा हा सुद्धा लढावा लागेल. आणि या लढ्यासाठी मी माझ्या वतीनं 1,01,001 रुपये आज महाराजांच्या हस्ते चेकनं या ठिकाणच्या आमच्या अमरावतीच्या अध्यक्षांना, दुवार साहेबाच्या हातामध्ये देतो आहे. अत्यंत पारदर्शकपणानं ही लढाई आपल्याला खांद्याला खांदा लावून लढावी लागेल. कोणाला काय माहिती आहे, कोणाला काय संशोधन आहे, शेवटी संशोधन हे कधीच गुप्त नसतं. हाताच्या बोटावर जगातलं सगळं ज्ञान आपल्याला मिळतं, अशी आजची स्थिती आहे. त्याच्यामुळे लपून ठेवायचं काही नाही. समाजाच्या हिताचं जे जे असेल ते सर्वांनी समोपचारानं, एकोप्यानं, एक संघपणे, एकत्रितपणे येऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडावी. आणि जे योग्य असेल ते तज्ज्ञाच्या मार्फत आपण न्यायालयाच्या व्यासपीठासमोर या ठिकाणी निश्चितपणानं मांडू. आणि मला खात्री आहे ती करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, ती करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. पाटील साहेबासारखी दूरदृष्टी असणारा एक लोकप्रतिनिधी आमच्यामधला, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यांनी ही सगळी आपली गावं पाहिलेली आहेत, त्यांचा संपर्क प्रत्येकाशी बसलेल्या माणसाची आहे. त्यांचे चालीरीती, त्यांचे रीतिरिवाज, त्यांचे सण उत्सव. या ठिकाणी कोणी मच्छीमारी करत नाही, या ठिकाणी प्यायलाही पाणी नाही, मच्छीमारी करायचा विषय नाही. या ठिकाणचे लोक शेती करतात, शेतमजुरी करतात. आज डिंक गोळा करायचे, मध गोळा करायचे, फॉरेस्टवर जे निघेल त्याच्यावर उपजीविका करायची, याच्या पलीकडे काही व्यवसाय इथला नव्हता, जो ट्रायबल व्यवसाय. आणि तो ट्रायबल व्यवसाय या ठिकाणी करण्याची भूमिका जर खरी असेल, माधुरी पाटीलच्या निर्णयाप्रमाणे, सुप्रीम कोर्टने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे, तर उद्या CM साहेबांना हे सगळं सांगा, माधुरी पाटीलचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय समोर ठेवा आणि GR काढा की कोळी नोंद असू दे किंवा आणखी काही असू दे, त्याचा तुम्ही गैरअर्थ काढण्याचं काही कारण नाही. माधुरी पाटीलचा निर्णय हा मच्छीमार कोळ्यांसाठी होता, वैती, मांगेला, सोनकोळी ह्या ज्या पोट जाती त्यांच्यासाठी होता, डांगर शेती करणारे ज्यांना आपण भोई म्हणतो त्यांच्यासाठी होता. या ठिकाणच्या विदर्भ मराठवाड्यातल्या महादेव कोळ्यांसाठी निश्चित नाही. ही कल्पना या ठिकाणच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या मार्फत आपण या ठिकाणी त्या एखादं पत्रक काढून तसं गाईडलाईन त्यांना द्या. पूर्णपणे संभ्रमाची स्थिती या ठिकाणी झालेली आहे, तो संभ्रम या ठिकाणी दूर करा. मी विनंती करतो, या 1,01,101 रुपयाचा चेक डॉक्टर भांडेच्या वतीनं या न्यायालयीन लढाई करता या ठिकाणी एकनाथ दुवार जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सुपूर्द करतो. तो त्यांनी स्वीकारावा आणि पाटील साहेब तो चेक त्यांच्या हातामध्ये देतील अशी विनंती करतो.
मुंबईकर कर्मचारी संघटना, बेरारमधील कर्मचारी संघटना, मराठवाड्यातील कर्मचारी संघटना,